आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। वीर परंपरेचा जागर, नाशिकमध्ये वीर सन्मान व पूजन सोहळा उत्साहात संपन्न। नाशिक शहरातील 4 शतकांपासून जपली जात असलेली वीर परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक सांस्कृतिक संवर्धन मंचच्या वतीने वीर सन्मान व पूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। होळीनंतर धुलीवंदन अर्थात शिमग्याच्या दिवशी गोदाकाठी मुक्तेश्वर पटांगण येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि शिवकालीन परंपरेचा वारसा जपणारे नाशिक शहर आधुनिकतेकडे झेपावत असले तरी आपल्या संस्कृतीशी घट्ट नाळ जोडून आहे। प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी दरम्यान साजरा होणारा वीर उत्सव ही शहराची आगळीवेगळी ओळख मानली जाते। इतिहास कालात युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या घराण्यातील वीरांच्या स्मरणार्थ वीर नाचवण्याची परंपरा सुमारे 400 वर्षांपासून सुरू आहे। याच परंपरेला अभिवादन करण्यासाठी आणि वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर आणि जुन्या नाशिक परिसरातून विविध पारंपरिक वेशभूषेत वीर गंगा घाटावर दाखल झाले होते। बाशिंग्या वीर, दाजिबा वीर यांच्यासारख्या मानाच्या वीरांचे पूजन करण्यात आले। यावेळी कर्तव्य बजावताना शौर्य गाजवलेल्या पोलीस दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचाही विशेष सत्कार करण्यात आला। पोलीस बँड पथकाच्या देशभक्तीपर सुरांनी वातावरण भारावून गेले। या सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनीषा खत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी मिलिंद गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले। मंचचे कार्याध्यक्ष शाहू खैरिये, कोषाध्यक्ष देवानंद बिरारी, लक्ष्मण सावजी, अर्जुन टिळे, यतीन वाघ, मनोज जाधव, विनोद शहा, आनंद ढकीफळे, डॉक्टर सुनील चौधरी, राकेश भोसले, पंकज शेवाळे, विजय हांडगे, ॲडव्होकेट अशोक जाधव तसेच इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या या वीरांचं स्वागत करायला आवर्जून इथं गंगेवर उपस्थित राहिले। मी महापौर आणि सर्व उपमहापौर, आमचे सर्व नगरसेवक हे आपले सगळे इथं उपस्थित राहिले। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या या वीरांच्या कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकेकडनं आज याच्या नंतरचे जे काही वीराचा हा जो सोहळा आहे मोठा, हा नाशिक महापालिकेच्या कार्यक्रमामध्ये घ्यावा। नाशिक महापालिकेने आपल्या वीरांचा हा सन्मान सोहळा करावा असं मी या निमित्ताने गिरीश भाऊंना आणि महापौरांना आणि सर्व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे। मागच्या वेळेला सुद्धा आपण हे जे आपले वीर आहे, ज्याची परंपरा आहे, याचं गॅजेटमध्ये या सर्व वीरांची नोंद झाली पाहिजे। गेली 700 वर्ष 600 वर्ष आपले हे जे दाजिबा वीर आणि इतर सर्व मानाचे जे वीर आहेत त्यांची सुद्धा गॅजेटमध्ये नोंद झाली पाहिजे का, जेणेकरून पुढच्या पिढीला हा सर्व सोहळा आपला समजावा। तर ही सुद्धा मी गिरीश भाऊंकडे मागणी करणार आहे। आपण सर्व इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून संस्कृती संवर्धनच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो आणि आपले आभार मानतो। धन्यवाद आपण इथे सगळे आल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। खैरे साहेब त्यानंतर मंत्री महोदयांना आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी विनंती करते। गिरीशजी माझ्यासमोर उपस्थित सर्व नाशिककर बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं मी 14 ते 19 सुद्धा नाशिकला पालकमंत्री होतो। त्यावेळेला कुंभमेळाही होता, कुंभमेळ्याचा मंत्री मी होतो। ही 11 वर्षापूर्वीची गोष्ट। पण 11 वर्षामध्ये, त्यापूर्वी 5 वर्षामध्ये मला कधी तुम्ही हा कार्यक्रम दाखवला नाही। आज पहिल्यांदाच शाहू महाराजांनी मला आमंत्रण दिलं। तर हा त्यावेळेला तुम्ही आमच्याकडे नव्हते म्हणून त्यांनी कोणी आमंत्रण दिलं नाही मला। आता महाराज आपल्याकडे आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मला सकाळपासून कालपासून आग्रह केला की आपण या कार्यक्रमाला एकदा या। आणि मला हा कार्यक्रम काय हे जाणून घ्यायचं होतं, बघायचं होतं। पण इथे येऊन मला अतिशय आनंद झाला। अतिशय चांगला कार्यक्रम, सगळे नाशिककर या ठिकाणी पंचवटीवर या गोदाकाठी आलेले आहेत आणि म्हणून आपण सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। हा कार्यक्रम आहे, पण पुढच्या वर्षी आपल्याकडे कुंभ पण आहे। मला वाटतं यावेळेचा कुंभ आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे।
गेल्या वेळेपेक्षा 5 पट 6 पट जास्त गर्दी यावेळी या कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून माझी आपल्या निमित्ताने विनंती आहे, आमंत्रण आहे, पण हा सोहळा आपला आहे, आपला कार्यक्रम आहे, आपल्या घरचा कार्यक्रम आहे कुंभमेळा म्हणजे. त्यामुळे आपण सर्व अतिथींचं, सर्व साधू महंत, सर्व भाविक कोटीच्या संख्येमध्ये या ठिकाणी येणार आहेत. त्या सर्वांचं स्वागत करावं, त्या तयारीला लागावं. शासन प्रशासन म्हणून आम्ही महापालिका आहे, महापौर या ठिकाणी आहेत, आम्ही सगळेजण नगरसेवक आहेत, सगळे अधिकारी महापालिकेचे, जिल्हाधिकारी सगळेजण आपण सगळ्या व्यवस्थेसाठी आम्ही लागलेलो आहोत. नाशिक शहराचा आपल्या निमित्ताने चेहरामोहरात बदलून टाकायचा आहे. नाशिक शहर आपल्याला महाराष्ट्रामध्ये अगदी 1 नंबरचं शहर या ठिकाणी या निमित्ताने करायचं आहे. आणि आपल्या त्या कुंभमेळ्याचा डंका देशभर नाही तर जगभर आपल्याला पोहोचवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी आपण मदत करावी. या कुंभमेळ्यामध्ये आपला घरचा कार्यक्रम म्हणून तयारीला लागावं एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो. पुन्हा अच्छा, दाजीबा वीर आता या ठिकाणी येत आहेत. मला काही फारशी माहितीच नाही, मी अजून फक्त गुरु मला कल्पनाच नाही काही. दाजीबा वीर आता येत आहेत. पुढे कोण गेलं? आता इथे येतात दाजीबा वीर आता या ठिकाणी येत आहेत. त्यांचाही कार्यक्रम आपण या ठिकाणी बघूया. पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. उद्या रंगपंचमी कधी 8 तारखेला आहे. आज होळी झाली, होळीच्या शुभेच्छा. येणाऱ्या रंगपंचमीच्या सुद्धा आपल्याला सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आज आपण उपस्थित आहात. आमच्या नाशिकचे 5 वीर हे मानाचे असतात आणि ते 5 मानाचे वीर आता थोड्याच वेळात इथे येत आहेत आणि हे सर्व घोडा असेल, अतिशय सुंदर सुंदर या कला संस्कृती जोपासण्यासाठी आमची नाशिककर नगरी पूर्ण कायम आधीच तयारी करत असते. मला आवर्जून सांगावंसं वाटेल की प्राचीन इतिहास, संस्कृती, नाशिक शहर एका औद्योगिक आणि मेट्रो शहराकडे वाटचाल करत